तर नमस्कार मित्रांनो, मी करण माने तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय. आज निघालेला आहे बाहेर, डायरेक्ट मंडेला पेपर आहेत. आपण कुठेतरी जाऊयात. जर्नीमध्ये तुम्हाला सांगेल की आत्ता कुठं कुठं निघालोय ते. तर सध्या आत्ता मी आहे हॉस्टेलमध्ये. तर आवरलं वगैरे आहे, मित्राची वाट बघतोय. तर आपण पुढं बघूयात. आलोय आत्ता रेल्वे स्टेशनमध्ये, त्याची वाट बघतोय. आम्ही खरं तर रेल्वेने नाही जाणार, आम्ही बसनं जाणार आहे. पण नियर स्टेशन असल्यामुळे त्याची वाट बघत बसलो इथं. हे चिक्कबनवारा रेल्वे स्टेशन मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल. काय प्लॅटफॉर्म नंबर 1, पण इथं एवढी काय ट्रेन वगैरे येत नाहीत. ते पलीकडच्या साईडला 2 आणि 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, तिथं जास्त ट्रेन येतात पॅसेंजर वगैरे. पण इथं एवढं काय नाही आहे. आय एम मेकिंग व्हिडिओ. ओके और हाय. ओके, so he is my friend. I'm from Telangana, Karimnagar. ओके, तर भरपूर सारे मित्र आहेत, पण ते सगळे बाहेरचेच आहेत. तेलंगणा, कोण केरळ, कोण आंध्रा, भरपूर सारे. आता आपली लँग्वेजचं जरा प्रॉब्लेम आहे इकडे. आल्यावर भेटलो महाराष्ट्रातले. हाय करण, आय एम सागर. आज आहे तो व्हिडिओमध्ये येत नव्हता. तुम्हाला दाखवलं होतं ते आहे हे सप्तगिरी हॉस्पिटल, खूप मोठं आहे. आणि गर्दी बघा बस स्टॉपला. तर जायचं होतं बसनी, पण बस काय सापडली नाही. रिक्षा होती, म्हटलं लवकर जायचं आपल्याला आणि लवकर माघार यायचं, त्यामुळं आम्ही आता चाललोय रिक्षामध्ये. आत्ता जायचं ओरियन मॉलला, कारण ओरियन मॉल हाऊ मेनी किलोमीटर फ्रॉम हिअर? ओनली 8 किलोमीटर. तर आलो आहे आता ओरियन मॉलमध्ये. हा आहे ओरियन मॉल. मागच्या वेळेस पण आलेलो. काय झालं तर मी काय ब्लॉग वगैरे शूट करत नव्हतो. हे आहे मेन गेट. हे तर आतमध्ये दाखवूया तुम्हाला. आम्ही निघालेलो 1:30 वाजता. आत्ता वाजले 3. येताना म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागलं होतं. ट्रॅफिक एवढं काही नाही, पण तरी पण यायला जरा उशीर झाला. तर इथं चालला आहे ह्यांचा फोटोशूट. मीच फोटो काढतोय. तर बघूयात, आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो अजून व्हिडिओ. डिसेंबर आहे, त्यामुळे क्रिसमसचं डेकोरेशन केलं मॉलमध्ये. तर फोटोशूट झालेला आहे. इंस्टाग्रामचा ID मेन्शन करतो, त्या इंस्टाग्रामच्या ID वरती जाऊन बघा. तर मी आता आलोय मॉलच्या बाहेर. जे मी आता तुम्हाला दृश्य दाखवणार आहे ते तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितलं असेल अगोदर, जे की एवढं फेमस आहे. इथून जे बघणार आहे तुम्ही ते म्हणजे IT कंपनी आहे. त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. खूप मोठी कंपनी.
IT पार्कच्या समोरचं जे आहे ना हे लाईट शो केला जातो आणि हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते आत्ता केलेलं आहे क्रिसमसमुळं. म्हणजे पुढं आहे तो शांता, समोरच IT कंपनी आणि हा आहे तो मॉल. तर आता माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही ते IT ऑफिस आणि आता पुढं आले. क्रिसमसचं डेकोरेशन एवढं केलेलं आहे ना, बस नाद नाही. आणि मी थोडंच आत आलोय तर तुम्हाला दाखवतो की जे ई वेस्ट आहे म्हणजे कलाकृती बनवलेली आहे ती इथं दाखवलेली आहे. तुम्हाला दाखवतो की बघा जे काही ई वेस्ट असेल तर तुम्हाला ह्यामध्ये दिसत आहे ते आता ह्या साईडला बघा सगळे रिमोट आहे साईडला तुम्हाला दिसत आहे ते कॅल्क्युलेटर. सगळ्या ई वेस्ट पासून ही बनवलेले आहे. कीबोर्ड पण आहे, इलेक्ट्रॉनिक मटेरियल असेल तर त्याच्यानुसार हे बनवलेलं आहे. मस्त वाटलं मला तरी. चालेल. तिथे ब्युटी प्रोडक्ट आहेत. आता काय आपल्याला त्यातलं कळणार आहे. आपण कधी मेकअपच केला नाही. सागरला माहिती सागर. तर आले आता मॉलच्या बाहेर. फोटोशूट पण झालेला आहे आणि मूड पण फ्रेश झालेला आहे. तर आले बाहेर आता इथून पुढे बघूया. बहुत एंजॉय है इधर ओरिएंट मॉल में आने के बाद. देखो एवरीवन विजिट दिस बैंगलोर ओरिएंट मॉल. बाय बाय. आणि आता चाललोय चालत. इथंच इस्कॉन टेम्पल आहे. मी पहिल्यांदा चाललोय तिथं. तर आता बघूयात. माग आहे तो ओरियन मॉल आहे आणि इथून एक 2 ते 2.5 किलोमीटर पुढं इस्कॉन टेम्पल आहे. म्हणलं चालतच जाऊयात. आणि तर आता आलोय इस्कॉन टेम्पलच्या गेटला. हे आहे वरती राधा कृष्ण टेम्पल. पहिले 12 आहे मी यहाँ पे. टायमिंग पण आहे इथं किती वाजता राहतं आणि काय आहे ते सगळं टाइम. आले पुढे चालत ते बघा ते मंदिर आहे. तिथून खालून खूप वरती चालत यायला लागते पण कंटाळा येणार नाही कारण ते बघा व्ह्यू मस्त आहे वरून. त्यामुळं कंटाळा काय येणार नाही चालायचा. जाऊयात पुढे. मोबाईल ज्याला अलाउड असेल तर मी आतला व्हिडिओ दाखवेल, नाहीतर बाहेरूनच. तर माझ्या मागं तुम्ही बघत असाल तर ते मेन मंदिर आहे. खाली आहे इथं गोविंदाचं मंदिर आहे, खाली हनुमानाचं मंदिर आहे आणि हे आहे जे ते मेन मंदिर आहे. आणि ह्याच्या साईडला पण तुम्ही बघू शकता किती मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. म्हणजे परिसर एवढा स्वच्छ आहे. म्हणजे मी काय व्हिडिओ वगैरे काय काढला नाही कारण अलाउड नाही. ते आतला नजर आहे. जर भेटलाच काढायला तर मी काढू. घेऊन खाली आले तर इथं सगळं मॉल टाईप आहे. म्हणजे तुम्हाला जी मूर्ती हवी असेल किंवा डेकोरेशनचं काय असेल तर
खायला वगैरे काय पाहिजे असेल तर ते इथं आहे. तर इथं सगळं खायचं सेक्शन आहे. तर जिलेबी खायची तर हे घेतली जिलेबी, त्याची प्राईस किती आहे 30 रुपये. आणि तर सगळे व्हरायटी आहेत खायच्या सगळ्या. हाय ब्रो, यू आर फ्रॉम France. फ्रान्स? Yeah. Your YouTube channel. My YouTube channel, but this Marathi language. You know Marathi? No. I am from Maharashtra. Okay. टीम सगळी फ्रान्स. आले आता दर्शन घेऊन. हा एक्सपिरियन्स मला खूपच चांगला वाटला. मी फर्स्ट टाइम आलोय. तर तुम्हाला पण कसा वाटला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राइब पण करा. ठीक आहे? चाइना फ्रेंड्स मिले उन्हों भी सब्सक्राइब करा हमारा चैनल चाइना से. बहुत तर मोबाईलचं स्टोरेज पण फुल होत आलंय आणि 5% फक्त हे राहिले, चार्जिंग राहिली. तर मी इथंच ब्लॉग एंड करतो. ठीक आहे, तर टेक केअर अँड बाय.